नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यत्वे करून महाराष्ट्रातील एक औद्योगिक जिल्हा, पर्यटन क्षेत्रामध्ये नावारूपाला येणारा जिल्हा, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे या खासदारांचा जिल्हा, महाराष्ट्रातील एक प्रादेशिक पक्ष शेतकरी कामगार पक्ष यांचा जिल्हा, या जिल्ह्यातील 2024 सालच्या विधानसभेच्या राजकीय परिस्थितीचा धावता आढावा घेणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की या जिल्ह्यामधील या 7ही विधानसभा क्षेत्रामध्ये आजची राजकीय परिस्थिती सरमिसळ झालेली आहे, अत्यंत वादग्रस्त झालेली आहे। त्यामुळे इथे केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना नाही। लोकसभेला मोदी विरुद्धची मते किंवा इंडिया आघाडी असा सामना सरळ सरळ होता। त्यामध्ये अल्पसंख्याकांची मतं ही इंडिया आघाडीकडे बहुतांश गेली होती। ती आकडेवारी कायम धरून राजकीय विश्लेषण आता करणं योग्य होत नाहीये। आपण जर पनवेल विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर पनवेल विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा 6,52,000 मतदारांचा मतदारसंघ आहे। सर्वसाधारणपणे रायगड जिल्ह्यामध्ये 65 ते 70% मतदान होईल असं बोललं जातं। जिथे अटीतटीची लढत आहे तिथे 75% सुद्धा मतदान होऊ शकतं। पनवेलची परिस्थिती आता बदललेली आहे। भाजपकडे परंपरागत हा मतदारसंघ आहे। शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये गेलेले रामशेठ ठाकूर यांच्या नंतर प्रशांत ठाकूर यांनी हा मतदारसंघ सांभाळलेला आहे। या मतदारसंघाला आता विधान परिषदेतून एक आणखी कार्यकर्ता मिळालेला आहे। या सर्वाची गोळाबेरीज केली असते तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय गट यांची मदत सुद्धा प्रशांत ठाकूर यांना होणार आहे। रायगड जिल्ह्यातलं वैशिष्ट्य असं की सर्वच आमदारांना आता शेठ म्हटलं जातं। याचं कारण रायगड जिल्ह्यामध्ये आता प्रचंड पैशाचा वापर निवडणुकीत होतो असं लोकांनी गृहीत धरलेलं आहे। याच प्रशांत ठाकूर यांच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेचा पाठिंबा जाहीरपणे घेऊन बाळाराम पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। बाळाराम पाटील यांचं विधान परिषदेतलं काम चांगलं आहे। चळवळीतले कार्यकर्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत। एक सुशिक्षित मतदार आणि वडिलांची पुण्याई, कारण त्यांचे वडील हे सुद्धा आंदोलनात होते, आमदार होते। त्यामुळे बाळाराम पाटील हे उमेदवार असताना सुद्धा तिथे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार एबी फॉर्मवर उभा आहे। कारण शेतकरी कामगार पक्षाने कबूल केल्याप्रमाणे उरण, पनवेल, पेण, अलिबाग यापैकी उरण सोडून पेण, अलिबाग आणि पनवेल या जागा निवडायचं ठरवलं होतं। तरी सुद्धा शेवटच्या क्षणी फक्त अलिबाग येथील शिवसेना ठाकरे गटाची जागा मागे घेण्यात आली। शेका पक्षाने कबूल केल्याप्रमाणे उरणची जागा मागे घेण्यात आली नाही। त्यामुळे उरणला शेतकरी कामगार पक्षाचा सुद्धा उमेदवार उभा आहे आणि म्हणून पनवेल आणि पेण येथे सुद्धा शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार उभा आहे। त्यामुळे पनवेल मधली लढत ही तिरंगी होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाले असं आता बोललं जातं। शेतकरी कामगार पक्षाने फक्त अलिबाग विधानसभा मतदारसंघ सेट करून घेतला, मात्र उरणमध्ये उमेदवारी कायम ठेवल्यामुळे पेण आणि पनवेल येथल्या उमेदवारांना तोंडघशी पाडले असं सुद्धा बोललं जातं। खरं खोटं 20 तारखेला ठरेलच, 23 तारखेला तो निकाल येईलच। परंतु पनवेलचे मुख्य प्रश्न हे विमानतळाचा प्रश्न आहे, महानगरपालिकेचे काही प्रश्न आहेत,
पनवेल विधानसभा मतदारसंघातले शहरीकरणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न ऐरणीवर येणार आहेत आणि सत्ताधारी पक्षाचा प्रशांत ठाकूर यांची उमेदवारी जाहीर पुन्हा एकदा झाल्यामुळे त्यांचे पारडे जड आहेत. अर्थात यावेळेला त्यांना विरोधही तेवढाच होणार आहे. त्यामुळे अंतर्गत स्पर्धा ही सुद्धा त्यांना विचारात घ्यावी लागणार आहे. परंतु अनेक निवडणुकीचा अनुभव आणि अर्थशास्त्र त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांना फारसा धोका नाही असं बोललं जातं. पुढचा विधानसभा मतदारसंघ येतो तो कर्जत विधानसभा मतदारसंघ. मित्रांनो, महेश बालदी यांचं जरी इथे काम असलं तरी या मतदारसंघातून महेंद्र थोरवे हे शिंदे गटाचे, जे पूर्वी ठाकरे गटातून निवडून आले होते, ते उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटांचे नितीन सावंत यांनी कडवं आव्हान दिलेलं आहे. कर्जतमध्ये 3,18,000 इतके मतदार आहेत. महेंद्र थोरवे यांची महत्वाची विधानं इथे येत आहेत. त्यांचा सरळ सामना, त्यांचा सरळ रोख, त्यांच्या टीकेचे लक्ष हे खासदार सुनील तटकरे आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या आरोपाप्रमाणे सुधाकर घारे या अपक्ष उमेदवाराला तटकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे. खरं खोटं त्यांना माहीत असलं तरी सुधाकर घारे यांचं प्राबल्य या मतदारसंघात आहे. त्यामुळे इथे तिरंगी लढत होणार आहे. भाजपची मदत नेमकी कोणाला मिळते? भाजपची मदत शिंदे गटाच्या महेंद्र थोरवेंना मिळते का? सुधाकर घारे यांनी जे काय पक्ष सोडून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याला खरंच कोणी आतून पाठिंबा देते का? हे सर्व पुढच्या 7 दिवसात ठरणार आहे. नितीन सावंत हे ठाकरे गटाचे उमेदवार असले तरी शेवटच्या लढतीत ते मागे पडतील की काय अशी भीती काही जण व्यक्त करत आहेत. शिवसेनेचं विभाजन जरी होणार असलं तरी महेंद्र थोरवे यांच्या मागे असलेला शिंदे गट, भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते, आरपीआयची मतं आणि या मतदारसंघातले प्रश्न, विशेषतः औद्योगिकरणाचा प्रश्न, खोपोलीमध्ये बंद पडत चाललेल्या कारखानदारीचा प्रश्न, फार्म हाऊस वाल्यांचा प्रश्न, पाणी पुरवठा प्रश्न, रस्ता रुंदीकरणाचे प्रश्न, या खोपोली खालापूर भागातील आणि कर्जत विभागातील अन्य असलेले जमीन विक्रीचे प्रश्न, जमीन व्यवहारात झालेले गैरव्यवहार, असे अनेक प्रश्न औद्योगिकरणाबरोबरच चर्चेला येत आहे. प्रचाराची तीव्रता वाढत आहे. या मतदारसंघांमध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे महेंद्र थोरवे हे शिंदे गटाचे उमेदवार आपली जागा राखतायत की नाही याबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे. ही लढत मात्र प्रचंड चुरशीची होणार आहे. इथेही आर्थिक गणित हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. जातीचं गणित इथे फारसं उपयोगी पडणार नाही असं बोललं जातं. उरण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे मनोहर भोईर हे आमदार पूर्वी झालेले आहेत. त्यांच्या विरुद्ध भाजपने अपक्ष उमेदवार उभा करून किंवा गेल्या वेळेला बंडखोरी करून महेश बालदी हे तिथून उभे आहेत. मतदारसंघ हा 3,42,000 मतदारांचा आहे. हा मतदारसंघ वेळा वाकडा पसरलेला आहे. महेश बालदी विरुद्ध मनोहर भोईर अशी सरळ लढत होईल असं बोललं जात असताना शेतकरी कामगार पक्षाने उमेदवारी मागे न घेतल्यामुळे आणि तगडा उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या रूपाने उभा केल्याने आणि प्रीतम म्हात्रे यांचं वलय, त्यांचा शांत स्वभाव, कार्यकर्त्यांमधला त्यांची वावरण्याची पद्धत, त्यांचा राजकीय अनुभव आणि त्यांच्या वडिलांची असलेली लोकांप्रतीची भावना या सगळ्याचा विचार करता येथे सुद्धा तिरंगी लढत होणार आहे. अर्थात इथे शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार उभा केल्यामुळे
शिवसेनेचे जे काही निष्ठावान कार्यकर्ते मतदार आहेत ते नाराज झालेले आहेत। मनोहर भोईर यांना अपशकुन करण्यासाठी जर हा उमेदवार उभा असेल तर आम्ही आमची ताकद पेडमध्ये सुद्धा दाखवू असं शिवसैनिक बोलत आहेत। अलिबाग मध्ये सुद्धा आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी निष्ठावान शिवसैनिक त्यामुळे नाराज झाले आहेत असं बोललं जातं। त्यामुळे उरणची लढत, तिथे येणारे मोठे प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, विशेषतः बंदर विकास प्रकल्प, JNPTचं विस्तारीकरण, ONGC प्रकल्पातील समस्या, कामगार समस्या, उरणमधील या मतदारसंघातून जो कर्नाळा खिंडीतला भाग येतो त्या भागाचा विकास, आदिवासींचे प्रश्न, विवेक पाटील यांचं या क्षेत्रात असलेलं काम हे देखील विचारात घेतलं जाणार आहे। त्यामुळे उरण मतदारसंघात मनोहर भोईर बाजी मारतात की अपक्ष म्हणून निवडणूक गेल्या वेळेला लढलेले आणि भाजपच्या अगदी आतल्या गोटातले महेश बालदी जे आता अधिकृतपणे भाजपच्या तिकिटावर उभे आहेत ते शिवसेना शिंदे गटाच्या मदतीने, भाजपच्या पारंपरिक मतदारांच्या मदतीने आणि महेश बालदी या अपक्ष उमेदवाराच्या असलेल्या कामाच्या प्रेमापोटी मारवाडी समाजाची मतं घेऊन, जी अत्यल्प आहेत पण इतर लोकांची सुद्धा मतं घेऊन निवडून येतात का हाच प्रश्न आहे। प्रीतम म्हात्रे किती जोर लावतात याच्यावर आणि प्रीतम म्हात्रे नक्की कोणाची मतं खाणार यावर सर्व काही अवलंबून आहे। उरण तालुका हा आंदोलनाचा तालुका आहे। अनेक आंदोलनं इथे बघितली गेलेली आहेत। सिडकोमुळे उरण आणि पनवेल भाग, सिडकोच्या जमिनीमुळे दिबा पाटलांनी खूप मोठ्या प्रमाणात पिंजून काढला होता। दिबा पाटलांची पुण्याई शेका पक्षाच्या मागे राहते की मनोहर भोईर यांच्या मागे राहते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। त्यामुळे इथे अत्यंत कडवी झुंज ही प्रीतम म्हात्रेमुळे होणार आहे। त्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरू शकतो आणि आज अंदाज देणं कठीण असलेला मतदारसंघ असं या बाबतीत बोललं जातं। अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा 3,06,000 मतदार असलेला मतदारसंघ आहे। येथे शिंदे गटाचे महेंद्र दळवी हे विद्यमान आमदार आहेत। शिंदे गटाचं सरकार आणल्यानंतर 2 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड निधी या विभागात आणलेला आहे। येथे अधिकृतपणे ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे उभे होते। मतविभागणी टाळण्यासाठी त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागलेला आहे। त्यांनी तो प्रामाणिकपणे घेतलेला आहे। परंतु उरण मतदारसंघातील प्रीतम म्हात्रे यांचा अर्ज मागे न घेतल्यामुळे कदाचित इथला शिवसैनिक नाराज होऊ शकतो। अनंत गीते यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। अनंत गीते यांना जी काही 77,000 मतं मिळाली होती त्यातली शेका पक्षाची मतं किती, काँग्रेसची निष्ठावानांची मतं किती आणि अनंत गीतेंची शिवसेना ठाकरे गटाची मतं किती यावर आता वाद रंगलेला आहे। कारण शेतकरी कामगार पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे निदान 60,000 ते 70,000 मतदार हे त्यांचे पारंपरिक मतदार आहेत। मग ते मतं अनंत गीतेला पडली नव्हती का हा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात आहे। त्यामुळे नक्की शिवसैनिक काय करणार? जरी शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला असला, तशा बैठका झाल्या असल्या तर जिल्ह्यातला राजकारणाचा परिणाम हा अलिबागच्या मतदारसंघावर होऊ शकतो। शिवाय काँग्रेसच्या एका गटाने मधुकर ठाकूर माजी आमदार यांच्या मानण्यातल्या असलेल्या गटाने पाठिंबा जाहीर केलेला आहे। राजा ठाकूर यांनी इथलं फॉर्म जरी मागे घेतला असला तरी त्यांनी श्रीवर्धन मधला आपला फॉर्म ठेवलेला आहे। त्यामुळे आघाडीत नक्की काय चाललंय, शेतकरी कामगार पक्षाची नक्की भूमिका काय हे जाहीर झालेलं नाही। या 2-3 दिवसात ते जाहीर होईल। परंतु काही झालं तरी प्रीतम म्हात्रेंचा पाठिंबा शेतकरी कामगार पक्ष काढून घेणार नाही। तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल। पनवेल येथे बाळाराम पाटील यांचा पाठिंबा काढून घेतला जाईल असं होऊ शकत नाही। तिथे सुद्धा बाळाराम पाटील हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जे आहेत त्यांना पाठिंबा देतील असं संभवत नाही।
पेणमध्ये शिवसेनेचे प्रसाद भोईर हे आता इतके पुढे गेलेले आहेत, प्रचारात एवढी आघाडी घेतलेली आहे की ते स्वतःहून माघार घेऊन पक्षाचा आदेश म्हणून अतुल म्हात्रेंना पाठिंबा देतील असं होऊ शकत नाही. अलिबाग येथे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी शेका पक्षाला पाठिंबा देताना लगेच दुसऱ्या दिवशी अतुल म्हात्रे यांच्या विरुद्ध रणशिंग फुकट प्रसाद भोईर यांच्या प्रचारात ते उतरलेले आहेत. ही सगळी परिस्थिती बोलकी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात मोडतोड झाले, मतविभागणी झाले असं दिसून येते. अलिबाग तालुक्यात ही दिलजबाई किती होते आणि महेंद्र दळवी यांना त्याचा फायदा किती होतो हे बघावं लागेल. कारण भाजपमधील जे शेका पक्षातून भाजप मध्ये आले होते ते दिलीप भोईर आव्हान देत आहेत, ते अपक्ष म्हणून उभे आहेत. आदिवासी समाज, कोळी समाज यांच्यामध्ये त्यांची ताकद आहे असं बोललं जातं. त्यांनी तशी काही अंशी गर्दी दाखवलेली आहे. इथे जे काही 375 बूथ आहेत त्या बूथवर बऱ्यापैकी भाजपचे कार्यकर्ते दिलीप भोईर यांच्या बाजूने जातील असं ते स्वतः प्रचार करत आहेत. प्रत्यक्षात भाजपची सर्व नेते मंडळी, सर्व पदाधिकारी हे महेंद्र दळवी यांच्या प्रचारात हिरहिरीने भाग घेत आहेत, उघडपणे फिरत आहेत. परंतु कुठेही अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं तर दिलीप भोईरला त्याचा कितपत फायदा होईल आणि दिलीप भोईर शेतकरी कामगार पक्षाची मतं किती खात आहेत, दिलीप भोईर हे शिवसेना सेना शिंदे गटाची मतं किती खात आहेत, पर्यायाने दळवींची मतं किती खात आहेत, यावर सुद्धा बरचसं अवलंबून राहील. पण तरी सुद्धा महेंद्र दळवी यांना असलेली 40,000ची आघाडी, त्यांची विकास कामं, ते ज्या पद्धतीने प्रकर्षाने विकासाच्या कामावर भाष्य करत आहेत आणि मतविभागणीबद्दल बोलत आहेत, त्यानुसार मोहल्ल्यामध्ये त्यांना काय मतदान मिळतं यावर सर्व अवलंबून असलं तरी हे 40,000चं लीड फारसं कमी होईल असं वाटत नाही. त्यामुळे महेंद्र दळवी यांची परिस्थिती या मतदारसंघात चांगली दिसते. श्रीवर्धन मतदारसंघ हा खासदार सुनील तटकरे यांचा प्यारा मतदारसंघ आहे. अनेक विकासाची कामं, दिघी बंदर विकास असेल, रस्ता रुंदीकरण असेल, अनेक गावकांची कामं असतील, ही सातत्याने गेली 15 वर्ष सुनील तटकरे हे करत आहेत. तटकरे घराण्याला वारसा मिळाल्यासारखा हा मतदारसंघ त्यांनी शिवसेनेकडून, ठाकरे गटाकडून खेचून घेतलेला आहे. आता ठाकरे गटाचेच अनिल नवगणे यांना पवार गटाने पावन करून घेतलेलं आहे आणि ते आव्हान श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्यामध्ये सरळ सामना दिसत आहे. आता इथे सुद्धा एक अपक्ष उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि फैसल खोपरे या नावाने ते अल्पसंख्याकांची मतं घेऊ इच्छित आहेत. कदाचित गणित असंही असू शकतं, लोकसभेला अल्पसंख्याकांची मतं सुनील तटकरे यांच्या पारड्यात पाहिजे तेवढी पडली नाही. मोहल्ल्यात काम होऊन सुद्धा, विकासाची कामं होऊन सुद्धा मोदी विरोधी म्हणून ते मतदान फिरलेलं आहे. त्यामुळे कोणताही धोका नको म्हणून जर फैसल उभे राहिले असतील आणि त्यांनी अल्पसंख्याकांची मतं घेतली तर सुनील तटकरे म्हणजेच त्यांच्या कन्या आदिती तटकरे यांचं पारडं जड दिसत आहे. अनिल नवगणे प्रत्यक्षात किती मोठं आव्हान निर्माण करू शकतात हा देखील एक प्रश्न निर्माण झालेला आहे. इथे कुणबी समाजाची मतं आहेत, इथे मराठा समाजाची मतं आहेत, इथे आगरी कोळी समाजाची मतं आहेत आणि इथले प्रश्न सुद्धा वेगळे आहेत. इथे पर्यटनाचा प्रश्न आहे, MIDCचा प्रश्न आहे, उद्योगधंद्याचा प्रश्न आहे, जमीन विक्रीचा प्रश्न आहे, जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न आहे. परंतु प्रत्येक प्रश्नावर प्रचंड मोठा विकास निधी खासदार सुनील तटकरे यांनी आणल्यामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ एकतर्फीपणे चालेल आणि आदिती तटकरेंना फारसं आव्हान अनिल नवगणे यांना उभं करता येईल की नाही याबद्दल शंका निर्माण केली जाते. महाड विधानसभा मतदारसंघ हा भरतशेठ गोगावले यांचा मतदारसंघ. मंत्रिपद हुकलं असलं तरी त्यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. बिरवाडी सारखी MIDC
महाडचं शहरीकरण, गोरेगाव सारखा कडवा भाग हा त्यांच्या ताब्यात आहे. इथे स्नेहल जगताप या माणिक जगताप यांच्या सुकन्या नवीन उमेदवार आहेत, सुविद्य उमेदवार आहेत. त्यांच्या विरुद्ध प्रचार करण्यासारखं काही नाही. त्यांचं वक्तव्य चांगलं आहे आणि ठाकरे गटाने मनापासूनचा पाठिंबा त्यांना दिलेला आहे. अनंत गीते यांच्या लोकसभा निवडणुकीपासूनच स्नेहल जगताप यांना प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे. पुढील विधानसभेचा आव्हान देणारा उमेदवार म्हणून त्यांना व्यासपीठावर खूप मोठी जागा देण्यात आलेली आहे. या स्नेहल जगताप आपल्या वडिलांच्या पुण्याईचा कितपत फायदा घेतात, प्रभाकर मोरे यांना मानणारा जो मतदार आहे तो आज कितपत भरत गोगावले यांच्या सोबत आहे हे देखील इथे विचारात घ्यावं लागेल. परंतु भरत गोगावले हे सहज उपलब्ध होणारे आमदार आहेत, गाव खेड्यातून येणारे आमदार आहेत, गरिबीतून वर आलेले आणि आज प्रत्येक घरात पोचलेले आमदार आहेत. अनेक विकासाची कामं महाड पट्ट्यात त्यांनी केलेली आहेत. सुनील तटकरे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. कर्जतचे उमेदवार यांनी म्हणजे महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे हे भरतशेठ गोगावले यांना पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असं जाहीर केलं असलं तरी सुद्धा भरत गोगावले यांच्या व्यासपीठावर येऊन खणखणीत भाषण सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. सुनील तटकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवणारे अनेक शिवसेना ठाकरे गटाचे नेते आज भरत गोगावले यांच्या व्यासपीठावर दिसत आहेत. हे सगळे जुने जाणते ठाकरे गटांचे किंवा मूळ शिवसेनेतले कार्यकर्ते जेव्हा भरत गोगावले यांच्या सोबत उघडपणे फिरत आहेत. भरत गोगावले यांचे कामगार क्षेत्रातील काम, अगदी सुरत पासून त्यांचा असलेला संपर्क, मुंबई आणि गुजरात मधून बस करून त्यांच्यासाठी मतदान करायला येणारे मतदार या सगळ्याचा विचार केला असता येथे सुद्धा भरत गोगावले यांची बाजू उजवी दिसते. फार मोठं आव्हान त्यांना उभं राहील असं दिसत नाही. तरी सुद्धा स्नेहल जगताप यांनाही मोठा जनतेतून पाठिंबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही लढत सुद्धा लक्षणीय होणार आहे, चुरशीची होणार आहे. आता राहिला पेण विधानसभा मतदारसंघ. रविशेठ पाटील हे माजी मंत्री आहेत. त्यांचं मूळ शेका पक्षाचं आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. काँग्रेसचे ते मोठे नेते होते. त्यांचा मुलगा राजकारणात आहे. त्यांचा प्रमुख विरोधक माजी आमदार धैर्यशील पाटील हे सुद्धा आता भाजपत येऊन जुने झालेले आहेत, पावन झालेले आहेत, जिल्हा प्रमुख आहेत. भाजपसाठी त्यांनी लोकसभेला खूप चांगलं काम केलेलं आहे. तटकरेंसाठी वणवण फिरलेले आहेत आणि त्याचं बक्षीस म्हणून त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलेलं आहे. धैर्यशील पाटील हे चांगले वक्ते आहेत, हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि शेतकरी कामगार पक्षात त्यांचं वजन होतं. त्यामुळे शेका पक्षाची एका भागातील मतं मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहेत. ती रवी पाटील यांच्या पारड्यात पडलेली आहेत. रवी पाटील ज्या भागातून जोहे विभागातून येतात तिथे रवी पाटलांची मतं आहेत. शिवाय परंपरागत काँग्रेसची मतं आहेत, ती सुद्धा आज महायुती सोबत आहेत. ही सगळी गावं खारपट्ट्यातली गावं आहेत. तिसऱ्या मुंबईसाठी अधिग्रहण होणाऱ्या जमिनीचे प्रश्न आहेत, खारभूमीचे प्रश्न आहेत, मिठागराचे प्रश्न आहेत. यासाठी शेतकरी कामगार पक्षाने नवीन उमेदवार अतुल म्हात्रे या नावाने दिलेला आहे. उच्च शिक्षित आहेत, चांगलं बोलतात, परंतु त्यांची नाल स्थानिक लोकांशी किती जुळलेली आहे. इथे असलेला आगरी मतदार रवी पाटील यांना विसरून अतुल म्हात्रे यांच्याकडे जाईल का, हा कळीचा मुद्दा आहे. आणि शिवाय उड्यांच्या राजकारणामुळे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणामुळे इथे प्रसाद भोईर ठाकरे गटाचे अत्यंत प्रभावशाली उमेदवार आहेत. मागील काही महिन्यामध्ये प्रसाद भोईर यांच्या सभांना गर्दी सुद्धा होत आहे.
त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक किंवा ठाकरे गटाला मानणारा जो शिवसैनिक संपूर्ण वाशी पट्ट्यात आहे, खाडी किनारी आहे, कळवे दादर पट्ट्यात आहे, पेण शहरात आहे, पाली विभागात आहे, हा सगळा मतदार हा प्रसाद भोईर यांच्या मागे उभा राहील. अलिबाग मध्ये शिवसेनेचा उमेदवार नसल्यामुळे कदाचित अलिबाग मधील शिवसैनिक हे आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे प्रसाद भोईर यांच्या प्रचारात उतरू शकतात. त्यामुळे प्रसाद भोईर हे सुद्धा कडवं आव्हान निर्माण करतील. पण मूळ विचार केला तर रवी पाटील यांना धैर्यशील पाटील यांची आलेली मते, भाजपची वाढलेली ताकद, त्यांना शिंदे गटाची होणारी मदत, आरपीआयची होणारी मदत ही एकीकडे आणि शिवसेना ठाकरे गट आणि शेका पक्षाचा नवीन उमेदवार यांच्यामध्ये विभागली जाणारी मते याचा विचार केला तर सध्या तरी रवी पाटील यांचं पारडं जड होऊ शकतं. आर्थिक गणित आपण आज विचारात नाही घेतली तरी प्रचारामध्ये ज्याचे दिखाऊपणा जास्त, पद्धतशीरपणा जास्त, समाज माध्यमावर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जो जास्त चमकतो त्याचा लोक विचार या वेळेला करू शकतील. अशा परिस्थितीत भाजप आणि शिंदे गट यांचे जे कोण उमेदवार आहेत त्यांचं पारडं जड दिसत आहे. आता सहानुभूतीची लाट ओसरलेली आहे. मधल्या काळात बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. शिवसैनिकांच्या मनात वैफल्यग्रस्तता आहे. शरद पवार यांचं नाणं इथे फारसं चालत नाही. हा सगळा एकत्रित विचार करता आहे त्या परिस्थितीत फारसा फरक पडेल असं दिसत नाही. पण तरी सुद्धा निवडणुकीत काही सांगता येत नाही. आतून मात्र नवीन उमेदवार आहेत. प्रसाद भोईर चळवळीतले लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले उमेदवार आहेत. त्यामुळे पेणची लढत ही देखील चुरशीची होणार आहे. रायगड जिल्ह्यातील या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर आपण लक्ष ठेवणारच आहोत. रायगड जिल्ह्यातील एक मतदार म्हणून सर्वसामान्य मतदारांना, सुज्ञ मतदारांना जे वाटतं तेच मलाही वाटतं. तुम्हाला सहज उपलब्ध होणारा आमदार कोण, लोकप्रतिनिधी कोण, तुमची कामं करू शकणारा, सत्तेतून कामं आणि सत्तेतून निधी आणणारा व्यक्ती कोण, उमेदवार कोण, केंद्रात ज्याची सत्ता आहे, केंद्रातून अनेक मध्यवर्ती केंद्र शासनातून निधी आणणारा आमदार कोण, लोकप्रतिनिधी कोण, याचा विचार सरते शेवटी लोकांनी करणं गरजेचं आहे. आता अजित पवार गट कसा फुटला, शिंदे गट कसा फुटला, या गोष्टी जुन्या झालेल्या आहेत, विस्मृतीच्या आड गेलेल्या आहेत. त्यांना किती खत पाणी घातलं, कोणाला गद्दार म्हटलं तरी मतदार याचा विचार करतील असं नाही. लोकांना आता विकास पाहिजे, आपल्यासाठी झटणारा आमदार पाहिजे, सक्षम आमदार पाहिजे, आपल्याशी प्रामाणिक राहणारा आमदार पाहिजे. लोकांना रस्ते सुधारायला पाहिजेत, लोकांना टँकरनी पाणी पुरवठा नकोय, नळ योजना पाहिजे, धरण योजना पाहिजे, शेतीसाठी कालवे पाहिजेत, MSVच्या बिलामध्ये माफी पाहिजे. लोकांना लाडकी बहीण योजना आवडले, परंतु लोकांना अशा प्रकारे आर्थिक दृष्ट्या कुबड्या देऊन पुढे नेण्यापेक्षा इथे रोजगार निर्मिती करा, इथे स्थानिक प्रकल्प आणा, इथे नवीन प्रकल्प आणा, त्यामध्ये स्थानिकांना नोकरी द्या, इथली रेल्वे सुधारा, नवीन रेल्वे स्टेशन आणा, इथले रेवस करंजा सारखे पूल आणा, रेवस रेड्डी महामार्ग आणा, विरार अलिबाग कॅरिडॉर आणा, दिल्लीवरून येणारा मोठा कॅरिडॉर आणा. संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नव्याने MIDC व्हावी, तिथे छोटे कारखाने व्हावेत, अल्पगट, बचत गट, महिला सक्षमीकरण यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी यावा, कर्ज वाटप व्हावं आणि लोकांना सक्षम करावं. किनारपट्टीचे, खार जमिनीचे प्रश्न सुटावेत, समुद्र किनाऱ्यावरचे प्रश्न सुटावेत, योग्य प्रकारे शिस्तीमध्ये पर्यटन विकास व्हावा आणि जिल्ह्याचा आर्थिक विकास व्हावा. जिल्ह्यामध्ये फलोद्यान योजना राबवण्यात यावी. जिल्ह्यातली जी मोठी 2 अभयारण्य आहेत, ज्यामध्ये कर्नाळा अभयारण्य आणि फणसाड अभयारण्य येतं,
त्याचा योग्य प्रकारे विकास व्हावा, जिल्ह्यामध्ये असणारी बंदरं अधिक सक्षम व्हावीत, दिघी बंदर, रेवस आवरा बंदर, रेवस MIDC हे प्रकल्प यावेत, म्हणून केंद्रामध्ये आणि सत्तेमधून राज्य शासनाकडून निधी आणणारेच उमेदवार, सत्तेच्या जवळ जाणारे उमेदवार अपक्ष उमेदवारांपेक्षा फायद्याचे ठरतील, हा विचार कदाचित जनता करू शकते आणि तो विचार केला तर विकासाची गंगा रायगडमध्ये येऊ शकते. अर्थात 20 तारखेला कोणाचं पारडं जड राहणार आहे, मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचणार आहे की धनुष्यबाणावर लोक मतदान करणार आहेत, बॅटरी आणि शिटी सारखी चिन्ह लोक स्वीकारणार आहेत की भाजपचं कमळ फुलवणार आहेत, हे सगळं यात रायगड जिल्ह्यातली मतदार बंधू भगिनी ठरवणार आहेत. आणि रायगड जिल्हा हा अत्यंत जागरूक जिल्हा मानला जातो. महाराष्ट्रातील एक महत्वाचा हा विधानसभा लोकसभा मतदारसंघ आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये तटकरे यांनी खूप मोठ्या प्रमाणात बाजी मारलेली आहे. तटकरे यांच्या लोकसभा मतदारसंघातील खूप मोठा भूभाग या विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील 7ही विधानसभा निवडणुकीवर या मतदारसंघावर आपण बारीक लक्ष ठेवूया, त्याबद्दल वेळोवेळी बोलूया. तुम्ही तुमची मते मांडा. येथे कोणत्याही पक्षाची, महायुतीची किंवा महाविकास आघाडीची बाजू मांडण्याचा प्रयत्न नाही. वस्तुस्थिती काय आहे, मतदार कोणत्या बाजूने विचार करू शकतात, याबाबत हे विश्लेषण आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.